नमस्कार मैत्रिणींनो, मी आदिती मिंडे. माझ्या रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला भरली वांगी कशी करायची दाखवणार आहे. बघा वांगी कशी घेतली आहेत. ही छोटी छोटी वांगी घेतली आहेत मी, 1/2 किलो साधारण आहेत. त्यासाठी लागणारे साहित्य बघा. कांदा घेतला इथे, टोमॅटो घेतलाय, मसाला घेतलाय आणि थोडा इथे गूळ घेतलाय, चवीसाठी मीठ घेतलंय. इथे वाटण्यासाठी मी लसूण घेतली, आलं घेतले, 2 काली मिरी घेतली, 2 लवंग घेतलेत, थोडे धणे घेतलेत आणि कांदा आणि खोबरं याचं वाटण करून घेतलंय मी. भाजून घ्यायचं हे वाटण आणि हे वाटण करून घेतलंय मी. वांग्याचा देठ आहे तो असा काढून टाकायचा आणि वांगी ह्या साईडनी चिरायची, पाठच्या साईडनी अशा त्याला 4 चिरा द्यायच्या उभ्या. बघा असं चिरून घ्यायचं आणि आपण पाण्यामध्ये टाकून ठेवायचं. वांगी काळी पडत नाही. बघा वांगी कशी अशी कापून घेतलीत. एक मोठा आकाराचा बटाटा घेतलाय, त्याच्या 4 फोडी करून दाखवतो. उभ्या आकाराच्या फोडी करून घ्यायच्या बटाट्याच्या. आता वांगी भरण्यासाठी मसाला तयार करूया. तिथे मी 2 चमचे कांदा घेते, टोमॅटो घेते, एक थोडं मीठ घालते, मसाला घालून घेऊया थोडा. मी शेंगदाण्याचं कूट करून घेतलंय, ते पण घ्यायचं. असं वाटण घ्यायचं. वांगी आपली मसाला मस्तपैकी भरून घ्यायचं. ते सर्व मिश्रण एकजीव करायचं की मिश्रण तयार झालं वांग्याच्या मध्ये भरून घ्यायचं. बघू शकता वांग्यात कसा मसाला भरायचा आतमध्ये. वांगी आपण 4 भाग केलेत त्याच्यामध्ये हा मसाला भरून घ्यायचा, पूर्ण दाबून घ्यायची. छान वांगी मसाला भरून घ्यायचा सर्व वांग्यात. बघा छान कशी वांगी भरून घेतलीत. बघू शकता मी आता तेल टाकते. बघा आपलं तेल आता तापलंय. आता मी याच्यामध्ये थोडा हिंग घालून घेते. हिंग घातला, मोहरी घालून घेऊया आणि मी इथे कढीपत्ता टाकते. ते कांदा टाकणार आहे, टोमॅटो टाकते, अर्धा चमचा हळद घालून घेते. मला तिखट पाहिजे असेल तेवढं किती अंदाजाने तिखट घालायचं. मगाशी पण थोडं घेतलंय तिखट मी. 1 चमचा मीठ घेतले. गूळ टाकून घेणार आहे, शेंगदाण्याचं कूट. याच्यामध्ये मी आता मसाला घालून घेते, वाटण केलेलं. याच्यात एक एक आता वांगी सोडायची. बटाटा पण घालून घेणार आहे इथे. छान ढवळून मग थोडं पाणी घालून शिजून देऊया. जास्त शिजवायचं नाही. आणि झाकण ठेवून बघा कसे झाले. झाकण ठेवते, झाकणावर थोडं पाणी घालून ठेवते. भाजी भरली वांगी तयार झाली. रेसिपी आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कशी रेसिपी झाली ती. धन्यवाद.